आय एम व्हेरी मच एक्सायटेड. व्हॉट अबाउट यू? आय एम ऑल्सो व्हेरी मच. मी नर्वस आहे आज, मला नाही येते बोलता. सो बेसिकली मी याला पहिल्यांदा भेटले आमच्या एका कॉमन फ्रेंडमुळे. आमची कॉमन फ्रेंड आर्या. अलग तुझ में असर कुछ है के दिखता नहीं मगर कुछ है. अलग तुझ में असर कुछ है के दिखता नहीं मगर कुछ है. फिदा हूँ मैं तो एक नजर बस, एक नजर बस, एक नजर तक के. एकदा असं झालं की ती माझ्यावर उगाच चिडली, म्हणजे काहीच संबंध नव्हता चिडण्याचा, पण ती अशी चिडली की जसं काही की एक प्रकारचा तिचा माझ्यावरती हक्क आहे अशी चिडली. लगे मुझको गलत तुझ में अगर कुछ है, अलग तुझ में असर कुछ है. तुमसे किरण धूप की, तुमसे सियाह रात है. तुम बिन मैं बिन बात का, तुम हो तभी कुछ बात है. म्हणालो की काय झालं, ती म्हटली ती तशी चिडवतच होती. मग मी म्हटलं एक काम करूया, चल आपण काहीतरी खायला जाऊया बाहेर. आणि मग आम्ही असं पण जेव्हा तू म्हणालास की आपण खायला जाऊया, त्या पॉईंटला मला समजलं की येस देअर इज समथिंग. माझ्या एकटीला काय इन्व्हाइट करतोस तू? पहिले प्रपोज ऑफकोर्स मी केलं. युजली मुलं करतात, पण माझं असं तर नाही. मी ॲज अ गर्ल याला प्रपोज नाही, पण तू का केलंस ते सांग ना. का केलं म्हणजे काय? का म्हणजे तू प्रपोज केलंस ते का केलंस? कारण की मी एक स्टोरी टाकलेली इंस्टाग्रामवर की लेट्स नॉर्मलाइज. नाही ते बघून नाही चुप टाकलं. बस. नाही हो, तू बिलकुल मला नाही. रिझन मी स्वतः सांगितलं. खूप आधीपासून ठरवलेलं की मीच तुला प्रपोज करणार आहे. मला भीती वाटत होती की पहिले तू करशील, म्हणून मी आधीच प्लॅन करून मी आर्या आणि पूर्वा आम्ही तिघी राहायचो. तुझ में असर कुछ है. तुमसे किरण धूप की, तुमसे सियाह रात है. तुम बिन मैं बिन बात का, तुम हो तभी कुछ बात है. तुमसे किरण धूप की, तुमसे सियाह रात है. तुम बिन मैं बिन नॉर्मली विन्स इन अ फाईट. इज दिस अ क्वेश्चन? ऑफकोर्स मी. थँक्यू, तू खूप इझिली ह्याचं उत्तर दिलं, त्यामुळे सगळ्यांना कळलं किती विचार आहे. काही विचार वगैरे नाही. मी बरोबर असते जी तुझी. खुद ही तू एक सवाल है. जितनी भी तारीफ करूं मैं वो कम है. सो आमच्या दोघांमध्ये भांडण झालं की कोणाला मनवावं लागतं. साहित हा काही प्रश्न झाला का की ऑब्व्हियसली चूक कोणाची असो मग मलाच लागतं. ठीक आहे, पण चालेल ना, तेवढं तर तू करूच शकतो. कमाल है तू, कमाल है. कोणताही प्रवासी असो विरंगुळाकडे घेतो गाडी वळवून. कोणताही प्रवासी असो विरंगुळाकडे घेतो गाडी वळवून. बरं झालं हो म्हणालात, नाही तर श्रुतीला नेलं असतं पळवून. आणि मग आम्ही जेव्हा फर्स्ट डेटला गेलो 8 जून 2022. गुड जॉब. तर
काहीच असं वाटलंच नाही की अशी डेट आहे किंवा फर्स्ट टाईम येतो आहे आणि ही समोरची मुलगी आहे की ती खूप एक अनोळखी मुलगी आहे एकदम इतकं इझिली सगळं झालं आणि तेव्हाच वाटत होतं की हे काहीतरी स्पेशल आहे आणि हे आय गेस जाईल लॉंग टर्म या युजली मी कुठल्या मुलाच्या मागे बसायला घाबरते, पण जेव्हा मी तुझ्या मागे बसले तेव्हा आय वॉज व्हेरी कम्फर्टेबल. मला असं वाटलंच नाही कोण मुलगा आहे काय आहे, आय वॉज व्हेरी कम्फर्टेबल. जीव शरदा